स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याच्या ह्या प्रक्रियेची सुरुवात म्हणजेच शेअर्स आपली संकल्पना आहे ही शिकण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपण अशा क्षेत्रांचा अभ्यास करू की जी त्यांच्या विशिष्ट उत्पादनांच्या वैशिष्ट्यांमुळे नेहमी त्या कंपन्या अतिशय फायद्यात चालू शकतात. म्हणजेच आपण त्याला नाव देऊ ते म्हणजे एव्हरग्रीन इंडस्ट्रीज. एव्हरग्रीन इंडस्ट्रीज. नक्कीच जेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की काही क्षेत्र असे आहेत की त्या क्षेत्रांमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना प्रचंड फायदा होतोय आणि त्यामुळेच त्यांच्या शेअर्सच्या किमती ह्या झपाट्याने वाढतात हे आपल्याला जेव्हा कारणासहित समजेल तेव्हा आपण त्या त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे विचार आपले प्रबळ करू शकतोय. आता अशीच जी क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स नेहमी वाढतात कारण त्या कंपन्यांना प्रचंड मोठा फायदा होतोय अशा क्षेत्रांपैकी पहिलं जे क्षेत्र आहे ते म्हणजे सॉफ्टवेअर इंडस्ट्री. आता आपल्याला कारणासहित समजावून घ्यायचं आहे की वाय इज द सॉफ्टवेअर इंडस्ट्री एव्हरग्रीन. तर बेसिक आपल्या लक्षात येईल बघा की वी ऑल लाईक द ऑटोमेशन ऑफ अवर लाईफ. आपल्याला आपल्या जीवनाचं शक्य तेवढं यांत्रिकीकरण झालेलं आवडू लागलेलं आहे. अगदी टीव्हीचा रिमोट आपण ॲक्सेप्ट केलेला आहे, अगदी कूलरचा रिमोट, अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण ॲक्सेप्ट करत चाललेलो आहोत. एखादी सीएनसी मशीन, एखादा सीएनसी कारखाना असेल तर तिथं एखाद्या मशीनमध्येच एखादं कॅम्प्युटराइज प्रोग्रामिंग केलं असतं की ज्याच्या आधारे अतिशय लवकर ते उत्पादन तयार होतं. अशा पद्धतीनं नेहमीच आपल्याला आपल्या लाईफचं ऑटोमेशन्स करणं हे आवडत आलेलं काम आहे. आता हे जे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतले जे प्रोडक्ट्स आहेत ते नेहमीच आपलं जीवन आतापर्यंत ऑटोमेट करण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे आणि इथून पुढच्याही काळात अगदी चमत्कारिकरित्या या सॉफ्टवेअर प्रोडक्ट्समुळे आपलं जीवन ऑटोमेट होणार आहे आणि त्याचमुळे कदाचित ह्या क्षेत्राची प्रचंड मागणी वाढणार आहे. एक महत्त्वाचं असं की हे जे सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स असतात यांची युटिलिटी म्हणजेच वापर क्षमता प्रचंड मोठी असते. आपण साधं उदाहरण घेऊया टॅली या सॉफ्टवेअरचं. तर नक्कीच 10 अकाउंटंट्स एकत्र येऊन एखाद्या फर्मचा जर संपूर्ण अकाउंटिंग करायचं ठरवलं तर या 10 अकाउंटंटनी केलेलं काम जितकं अस्खलित होईल त्याहीपेक्षा जास्त अस्खलित काम एका टॅली नावाच्या सॉफ्टवेअरद्वारे आपल्याला करता येईल. म्हणजेच की किमान 10 लोकांचं काम एक टॅली सॉफ्टवेअर करू शकतं. इट्स अ ग्रेट युटिलिटी ऑफ दॅट सॉफ्टवेअर. आपण ते समजावून घेऊया. तर नक्की आपण याच्या पाठीमागे जाऊन याच्या बॅकएंडला जाऊन थोडासा विचार करूया की एक्झॅक्ट व्हॉट इज द टॅली सॉफ्टवेअर. माझ्या माहितीप्रमाणे हे जे सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स असतात मग ते टॅली असू देत किंवा इतर कोणतीही असू देत यांची माझ्या मनातील व्याख्या अशी आहे की दीज ऑल सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स आर नथिंग टू कॉस्ट. आज आपण पाहतोय बघा की आत्ताच घेतलेले जे टॅलीचं उदाहरण आहे हे टॅली नावाचं सॉफ्टवेअर व्यावसायिकदृष्ट्या अकाउंटिंग करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आज लाखो फर्म्स याचा वापर करत आहेत आणि म्हणूनच याची किंमत जी आहे ती जनरली समजा एक 6000च्या आसपास असेल. पण आपण असा विचार करूया की ही 6000ला विकली जाणारी वस्तू तयार कितीला होते. नक्कीच आपल्या लक्षात येईल बघा की ज्यावेळेला आपण टॅली नावाचं सॉफ्टवेअर मार्केटमधून रजिस्टर्ड कॉपी आणायला जाऊ त्याला आपल्याला एक सीडी मिळेल आणि आता इथं आपण कल्पना करू शकतोय की अ सीडी विथ कव्हर त्याचा काय एक्सपेंडिचर असेल, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट अगदी कमी असेल, आपणच कल्पना करू शकतोय. परंतु हीच वस्तू त्याच्या युटिलिटीमुळं आणि त्यानं आपल्या अकाउंटिंगचं केलेल्या ऑटोमेशन्समुळं आपल्याला 6 ते 8 हजार रुपयाला घ्यायला नक्की आवडेल. तर ह्याच पद्धतीनं जे सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स आहेत दे आर नथिंग टू कॉस्ट. याच्याही पुढे जाऊन इंटरनेटद्वारा जे सॉफ्टवेअर्स विकले जातात तिथं तर उत्पादनाचा खर्चच नाही आहे. कारण ज्यावेळेला एखादा व्यक्ती इंटरनेटद्वारा त्याला ई ट्रान्झॅक्शन्स त्या कंपनीला पाठवेल त्याला तिथं डाउनलोड करण्याची सोय असेल, डाउनलोड करून घेण्याची. म्हणजेच जी व्यावसायिक फर्म ते सॉफ्टवेअर विकत आहे त्यांना मॅन्युफॅक्चरिंग करावंच लागणार नाही. एखादा कस्टमर तो सॉफ्टवेअर डाउनलोड करेल आणि आपली सॉफ्टवेअर कॉपी मिळवेल आणि इकडे पे केलेलं असेल. म्हणजेच काय की द सॉफ्टवेअर प्रोडक्ट इज ॲब्सोल्यूट व्हर्च्युअल, ॲब्सोल्यूट द प्रोडक्ट व्हॉट इज नथिंग टू कॉस्ट. अँड बिसाइड दॅट हा प्रोडक्ट आजच्या काळात आपल्या ऑटोमेशन्सची गरज पूर्ण करत आहे आणि आपल्याला ते वापरणं खूप आवडत आहे. बघा
आज नुसतंच टॅली नाही तर असे हजारो आणि लाखो सॉफ्टवेअर्स आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज पडतात. परवाच मी एक बातमी ऐकलेली होती की अनिल अंबानी साहेबांनी त्यांच्या 80,000 जणांना 80,000 कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवलं. आता आपण विचार करू की एक ईमेल पाठवायला जर त्यांना एक 3 मिनिटं वेळ लागला असता तरी सुद्धा 80,000 गुणिले 3 म्हणजे जवळजवळ 2,40,000 मिनिटं खर्च करणं इतका वेळ अनिल साहेबांच्याकडे नक्की नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे काम त्यांनी फक्त 10 मिनिटात केलेलं आहे आणि त्यासाठी जास्त विशेष काय टूल्स वापरले नसतील तर ग्रुप मेलर नावाचं एक सॉफ्टवेअर वापरलेलं असेल. म्हणजेच सॉफ्टवेअर प्रोडक्ट्सची युटिलिटी काय आहे हे आपण नक्कीच समजावून घेऊ शकतोय. याच्याही पुढे जाऊन द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड, व्हॉट ही इज सेलिंग, व्हॉट इज कंपनी सेलिंग, ते कुठल्याही प्रकारचे हार्डवेअर टूल्स सेल करत नाही आहेत. दे आर सेलिंग ॲब्सोल्यूट व्हर्च्युअल प्रोडक्ट दॅट इज सॉफ्टवेअर. आज मायक्रोसॉफ्ट कंपनीचे कित्येक प्रोडक्ट्स आहेत. व्हिज्युअल एंटरप्राइज सारखा प्रोडक्ट अगदी 60,000 ते 70,000 रुपयाला कित्येक कंपन्या विकत घेत आहेत. एसक्यूएल सर्व्हर सारखा एखादं डाटाबेस की ज्याची कॅपॅसिटी नक्कीच आपल्याला विचार करायला लावणार आहे की झेरॉक्स सारख्या कंपनीचे दररोजचे 70 लाख ट्रान्झॅक्शन्स हा डाटाबेस मेंटेन करू शकतोय एसक्यूएल सर्व्हर. इतके स्ट्रॉंग युटिलिटी असणारे हे जे प्रोडक्ट आहेत ते नक्कीच नथिंग टू कॉस्ट फर्ममध्ये मॅन्युफॅक्चरर्सना अवेलेबल आहेत की ज्याच्यातील लाखो कॉपीज विकू शकतात. म्हणजेच आपल्या एकंदरीत लक्षात येईल की हा जो सॉफ्टवेअर प्रोडक्ट आहे तो अतिशय नगण्य किमतीला तयार होतोय तरी सुद्धा हजारो रुपयांना विकला जाऊ शकतोय. त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतंय की आज नुकती सॉफ्टवेअरच्या वापराची सुरुवात झालेली आहे. कदाचित आता फक्त 2% पोटेन्शियल संपलेलं असेल. इथून पुढच्या काळात आपण प्रत्येक जण अगदी डे टू डे लाईफमध्ये प्रत्येक वेळेला आपण ह्या सॉफ्टवेअर प्रोडक्टचा वापर केलेला असू म्हणजे जवळजवळ 98% टोटल पोटेन्शियल रिझर्व्ह आहे. याच्याही पुढे पुन्हा विचार केला तर वी इंडियन्स आर द लीडर इन द सॉफ्टवेअर इंडस्ट्री. म्हणजेच काय की ज्या आपल्या इंडियन कंपन्या आहेत त्यांच्याकडे या बिझनेसची मास्टरी आहे आणि अशा ज्या 350 ते 400 कंपन्या आता सध्या शेअर मार्केटला लिस्टेड आहेत त्यांच्या जर शेअर्सच्या किमती वाढण्याचं परफॉर्मन्स पाहिलं तर काही थोड्याच कंपन्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या त्यांच्या शेअर्समध्ये चढ झालेली नाही आणि बाकीच्या सगळ्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या शेअर्समध्ये आउटस्टँडिंग ग्रोथ झालेली आहे. शिवाय या कंपन्यांनी अतिशय चांगला डिव्हिडंड दिलेला आहे हा सुद्धा इतिहास आहे. म्हणजेच आपण एकंदरीत असं मत तयार करून घेऊया की जेव्हा मी इन्व्हेस्ट करेन त्याला मला हा विचार करायचा की कोणती कंपनी प्रचंड फायदा मिळवते आणि जेव्हा ती कंपनी प्रचंड फायदा मिळवत असेल तेव्हा नक्कीच त्या मिळणाऱ्या फायद्यांच्याकडे बघून त्या शेअर्सच्या किमती वाढत जातील. म्हणजेच व्हेनेवर आय विल डिसाइड टू इन्व्हेस्ट इन द शेअर मार्केट आय विल गिव्ह द फर्स्ट प्रिफरन्स टू सॉफ्टवेअर इंडस्ट्री. काही थोडा अभ्यास करून अनालिसिस मधला काही भाग अभ्यास करून जर मी एखाद्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत इन्व्हेस्ट केलं, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतील एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट केलं, कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलं तर नक्कीच माझ्या शेअर्सची पुढच्या काळात अतिशय किंमत वाढेल आणि शिवाय मला डिव्हिडंड रुपी सुद्धा भरपूर फायदा मिळेल. ओके, सेकंड इंडस्ट्री आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस इट इज अ फार्मा इंडस्ट्री. इट्स अ व्हेरी बेस्ट इंडस्ट्री फॉर द इन्व्हेस्टिंग. आपल्या नक्कीच सगळ्यांना माहित आहे बघा की फार्मा इंडस्ट्रीचे जे प्रोडक्ट्स आहेत ही आपल्या सगळ्यांसाठीची एक अत्यावश्यक सेवा आहे. सर्वात महत्त्वाचं आहे माझं अथवा इतर कुठल्याही व्यक्तीचा प्राण वाचणं किंवा शारीरिक किंवा मानसिक त्रास कमी होणं आणि या सगळ्या गोष्टींना मेंटेन करणारी इंडस्ट्री इज द फार्मा इंडस्ट्री. हिअर देर इज अ नो बार्गनिंग इन द फार्मा प्रोडक्ट्स. आजपर्यंत आपण कधीच असं म्हटलेलं नाही की मला 20 रुपयाची गोळी मला 16 रुपयाला देता काय. म्हणजेच आपल्याला ते ऍक्सेप्ट आहे की व्हॉट एव्हर द प्राइस इज देअर ती टॅबलेट आपल्याला त्या काळचा क्षणिक सुख, क्षणिक विश्रांती आणि आपल्याला जीवदान देण्याचं काम करत असल्यामुळं या इंडस्ट्रीबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनात एक रिस्पेक्ट आहे बघा. नो डाऊट तो असायलाच पाहिजे. पण त्याच सोबत आपण हा विचार करू की ह्या इंडस्ट्रीत जे टोटल प्रोडक्ट्स तयार होतात ते अतिशय लो कॉस्टली तयार होऊ शकतात आणि मग ज्या कंपन्या अशा प्रकारे लो कॉस्ट तयार झालेला प्रोडक्ट वर्ल्ड वाईड विकायला लागलेले आहेत तर या कंपन्यांना किती मोठा फायदा होत असेल. तर ह्याच विजनचा विचार करून आपण जेव्हा जेव्हा इन्व्हेस्ट करायचा विचार करू तेव्हा फार्मा इंडस्ट्रीत इन्व्हेस्ट करण्याचा आपला ॲटिट्यूड आपण नेहमी ठेवू शकतोय. आता
याच्याही पुढचं जाऊन आपल्या लक्षात येईल बघा की आज ज्या काही उपचाराच्या पद्धती आहेत त्यात आयुर्वेदाचं महत्व नक्कीच वाढत आहे. आता वी आर द ओरिजिन ऑफ आयुर्वेदा. आपण भारतीय लोक हे उगम स्थान आहोत आयुर्वेदाचं. आता याचं खरं श्रेय जाईल ते आपल्या इथल्या भारतीय फार्मा कंपन्यांना, कारण जगभर जे वर्ल्ड वाईड आयुर्वेदा बेस्ड प्रोडक्टचं मार्केटिंग होईल त्या मार्केटिंगमध्ये सगळ्यात फर्स्ट प्रेफरन्स मिळेल तो आपल्या इंडियन फार्मा कंपनीजना. आणि मग इथंपर्यंत जर विचार केलं तर आपल्या लक्षात येईल की हिअर इज अ गुड अँड गुड ग्रोथ फॉर द फार्मा इंडस्ट्री. आज कित्येक बिलियन डॉलर्सचा व्यवहार ह्या इंडस्ट्रीत व्यापार ह्या इंडस्ट्रीत होत आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत आहे. आणि याच कारणापोटी आज फार्मा इंडस्ट्रीतल्या कित्येक कंपन्यांचे शेअर्स हे नेहमी आज अखेर वाढत आलेले आहेत. सिप्ला किंवा रेनबक्सी सारख्या कंपन्यांचे शेअर्स हे झपाट्यानं आज अखेर वाढत गेलेले आहेत, कारण यांचा व्यवसाय फक्तच भारतापुरता मर्यादित नसून हा अखंड जगात विस्तारित झालेला आहे. याच्याही पुढे जाऊन या मल्टीनॅशनल कंपन्यांना बऱ्याच वेळेला जगातील एक आगळ्या वेगळ्या मनी मेकिंग सिस्टममुळे फायदा होतोय, दॅट इज कॉल्ड करन्सी कन्व्हर्जन. आपल्या लक्षात येईल बघा की बऱ्याचशाच फार्मा कंपन्या ह्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. त्यांचे जे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत ते मल्टी कॉन्टिनेंट आहेत. आता ह्या एका प्रोसेसमुळे असं झालेलं आहे की जगातील प्रत्येक देशात व्यापार केल्यामुळं त्यांच्याकडे प्रत्येक देशातील करन्सी आहे आणि बऱ्याच वेळेला करन्सीच्या किमतीत नेहमी चढ आणि उतार होत असतोय. फॉर एक्झाम्पल आपण असा विचार करू की समजा आता आपला भारतीय रुपया स्ट्रॉंग आहे, म्हणजेच 41 रुपये बरोबर $1 असं आत्ता व्हॅल्युएशन क्रेडिट आहे. आता याच काळात एखादी फार्मा कंपनी असं करेल की ठीक आहे आता रुपया स्ट्रॉंग झालेला आहे ना, इथला जो करन्सी व्हॉल्यूम त्यांचा असेल त्यातला काही भाग ती डॉलरमध्ये कन्वर्ट करेल. म्हणजेच आपण उदाहरणाला घेऊया 41 लाख रुपये कन्वर्ट करेल, कारण इथं ॲडिशनल जो मनी सोर्स आहे तो इकडे टर्न करेल आणि थोड्या दिवसांनी असं होईल की रुपया आपला थोडा घसरेल, कारण हे घसरणं स्ट्रॉंग होणं हे नेहमी चालू असतंय. तर ज्या वेळेला घसरेल त्यावेळेला काय होईल, समजा घसरून हा रुपया $1 बरोबर 43 ह्या कॉस्टिंगला येऊन पोचला. आता ही कंपनी पुन्हा एक पुढचं आयडियलिझम करेल, ते म्हणजे पूर्वी कन्वर्ट केलेले डॉलरमधलं कन्व्हर्जन पुन्हा $2 to रुपीजमध्ये करेल. म्हणजे एक्झॅक्टली जे 41 लाख होते ते ऑटोमॅटिकली 43 लाखमध्ये कन्वर्ट होतील, कारण अशा प्रकारच्या सवलती ह्या एक्सपोर्ट ओरिएंटेड कंपन्यांना असतात की अगदी आपलं फ्री फ्लोट एक्स्ट्रा फायनान्शियल ॲसेट्स ते कन्व्हर्ज करू शकतात. म्हणजेच काय की फार्मा हे सेक्टर असं आहे की जिथं सेल्समधून तरी त्यांना इन्कम मिळतच असतंय, ॲडिशनली असे हिडन रिसोर्सेस सुद्धा अशा मल्टीनॅशनल कंपन्यांच्याकडं असू शकतात. याच्याही पुढं याच म्हणजे कंपन्यांना ॲडिशनली पैसा मिळवण्याचे बरेच मार्ग उपलब्ध असतात. तर ह्या पद्धतीनं ह्या ज्या फार्मा कंपन्या आहेत ह्या फार्मा कंपन्यांमध्ये हजारो कोटी रुपये फायदा मिळवण्याचे ॲबिलिटीज असतात. बरेच मोठमोठे रिसर्च करून ह्या कंपन्या आपल्या प्रोडक्टवर मोनोपोली निर्माण करत असतात आणि त्याचमुळं ह्या कंपन्यांना प्रचंड फायदा होतो आणि ह्या कंपन्यांना फायदा झाल्यामुळं ह्या कंपन्यांचे शेअर्स नेहमी वाढत असतात. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करू तेव्हा आपण फार्मा कंपनीचे शेअर्स घेण्याकडे आपला ओढा ठेवू शकतोय. याच्या पुढची जी इंडस्ट्री आहे इट इज अ वर्ल्ड्स बेस्ट इंडस्ट्री, दॅट इज कॉल्ड बँक इंडस्ट्री. आजपर्यंतच्या शेअर मार्केटच्या इतिहासाचा जर आपण ओव्हरव्ह्यू घेतला तर आपल्या लक्षात असेल की ह्या बँक इंडस्ट्रीतील ज्या शेअर मार्केटला लिस्टेड बँक्स आहेत यांनी प्रचंड मोठा एकतरी व्यवसाय तर केलेलाच आहे आणि अशा ह्या बँक्सचे जे शेअर्स आहेत ते खूप वाढलेले आहेत. आज कसं आहे बघा, मगाशी जी आपण खंत व्यक्त केली की आज लाखो लोक असे आहेत की बँकेत डिपॉझिट करणं पसंत करतात, पण असं थोड्यांच्याच डोक्यात विजन आहे की ज्या बँकांमध्ये आपण डिपॉझिट केल्यामुळं त्या बँकांचे शेअर्स भरपूर वाढतात, तर डिपॉझिट्सच्या ऐवजी आपण जर त्याचे शेअर्सच घेतले तर ह्या कल्पना अजून मॅच्युअर आपल्या याच्यामध्ये झालेल्या नाहीत. पण आज आपल्या हे मात्र लक्षात येईल की आज शेअर मार्केटला लिस्टेड कित्येक बँका अशा आहेत की ज्यांच्याकडे 1 लाख कोटी रुपयाच्या पेक्षाही जास्त डिपॉझिशन्स अमाऊंट आहेत. आता नक्कीच बँकेचा बिझनेसच काय आहे बघा, की ज्या व्यक्तींना डिपॉझिट करायचं आहे त्यांचे पैसे आपल्याजवळ ठेवून घेणे आणि ज्या गरजू व्यक्तीला ते पाहिजे त्याला लोन बेस्ड देणे, म्हणजेच टेक फ्रॉम समबडी अँड गिव्ह टू समबडी.
आता याच्याही पुढे जाऊन ह्या ज्या मल्टीनॅशनल बँक आहेत त्या मॅनेजमेंटली व्हेरी स्ट्रॉंग आहेत. तर हे सगळे फ्रँचायझी वर्क करतात. काही बँका तरी डिपॉझिट कलेक्शनला पण फ्रँचायझी अपॉइंट करतात आणि लोन गिव्हिंगसाठी पण फ्रँचायझी अपॉइंट करतात. आणि बऱ्याच वेळेला ह्या बँका सेक्युअर लोन देतात. समजा एखाद्या व्यक्तीकडे 1 करोडची प्रॉपर्टी आहे, त्याला ते 60 लाख रुपये कर्ज आरामात देऊ शकतात. म्हणजे त्यांच्या डोक्यात विजन हेच आहे, जर हा व्यक्ती लोन पेड करायला कॅपेबल नसेल तर चला लिगली त्या व्यक्तीला काय असेल ते नोटीस पाठवून त्याची प्रॉपर्टी कॅप्चर करा आणि लिलावात ऑप्शन्समध्ये विकून टाका आणि आपले पैसे वसूल करा. नक्कीच ह्या फॉर्मॅलिटीज सगळ्यांनाच माहित आहेत. तर एकंदरीत आपल्या हे लक्षात येईल बघा की समजा एखाद्या बँकेचं 1,00,000 कोटी रुपये एवढे डिपॉझिशन्स आहेत. आता बँक व्हॉट डज द बँक डू? जर त्या बँकेने समजा एक 5 ते 6% ह्या पर्सेंटेजमध्ये ह्या इंटरेस्ट रेटनं डिपॉझिशन्स घेतलेले आहेत, तर ॲव्हरेजली ही बँक काय करेल, 9 ते 11%च्या आसपास लोन देऊन आपली अमाऊंट सरप्लस करेल. आता ह्या दोन्हीतला फरक जर आपल्या लक्षात आला तर 3 ते 4% हा इझिली ऑपरेटिंग प्रॉफिट बँकेचा असतोय. त्यातनं आफ्टरऑल ऑपरेटिंग एक्सपेंडिचर वजा जाता बँकेला प्रचंड मोठा नफा राहतोय. इतकंच नाही तर बँकांचे बरेच ॲडिशनल बिझनेसेस आहेत बघा. आज कित्येक बँकांचे इन्शुरन्स आहेत. ICICI प्रुडेन्शियल आज करोडो रुपयाचा इन्शुरन्स बिझनेस करत आहे. त्याचबरोबर ह्या बँकांशी कनेक्टेड काही म्युच्युअल फंड्स आहेत. ह्या बँका बऱ्याच बँका ह्या स्वतः ब्रोकर असतात, शेअर मार्केटमधील ब्रोकर्स आहेत. अशा बऱ्याच मल्टी डिव्हिजन्समधून काम केल्यामुळं बँक ह्या इंडस्ट्रीला प्रचंड मोठा फायदा होत आहे. आज आपल्या इंडियन बँक्समधून परदेशी येणारे जे लोक आहेत, नॉन रेसिडेंट इंडियन्स, त्यांचे कितीतरी फंड्स, करोडो रुपये फंड्स आपल्या इंडियात डिपॉझिट होत आहेत. त्याचं कारण तिथं जे व्याजदर मिळणार आहे ते फक्त आणि फक्त 1 ते 2.5% आहे. आणि त्या तुलनेत आपल्या भारतीय बँकांचं व्याजदर हे 5 ते 6% असल्यामुळं नक्कीच आपल्या येणारे जे लोक आहेत त्यांना आपल्या भारतात इन्व्हेस्ट करणं हे नक्कीच आवडत राहिलेलं आहे आज अखेर. याचा एकंदरीत आपल्याला विचार करता लक्षात येईल की आज बँकांचे शेअर्स हे नेहमी वाढत चाललेले आहेत. त्याच्याही पुढं ज्या वेळेला आपण विचार करू की बँक इंडस्ट्री रन करण्यासाठी, बँक ही इन्स्टिट्यूट रन करण्यासाठी एक इनिशियल इन्व्हेस्टमेंट लागते, ती खूप कमी लागते. आज आपण विचार करू की मला एखादं एनर्जी सेक्टरमधला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर कदाचित मला 1,000 कोटी रुपये लागणार आहेत. आणि त्याच्याच इन्व्हेस्टमध्ये मी असा विचार केला की मी एक असा लायबल व्यक्ती आहे की मी एक 10 ब्रँचेसची बँक सुरू करू इच्छितोय. किती रुपये मला लागतील हो? नक्कीच ह्या 10च्या 10 ब्रँचेसची जी जागा आहे ती माझ्या मालकीची असणं गरजेचं नाही आहे. ती कदाचित भाड्याची असेल, कदाचित फर्निचर सहित भाड्याची असेल, फक्त ब्रँड नेम माझा असेल, कदाचित माझं स्टेटस पण असेल. म्हणजे अतिशय कमी भांडवलात ह्या बँक इन्स्टिट्यूट्स मधल्या बँक सुरू होत असल्यामुळं यात प्रमोटर होल्डिंग बरंच मोठं असतंय. आणि शेअर मार्केटमधील एक यशस्वी सिक्रेट असं आहे की ज्या चांगल्या कंपन्यांमध्ये प्रमोटर्स होल्डिंग म्हणजेच स्वतः प्रमोटराचंच मोठं शेअर्सचा वाटा आहे, त्या कंपन्या यशस्वीरित्या आपलं कामकाज करत आहेत हे आपल्याला दिसतंय. फॉर एक्झाम्पल आपण विप्रो घेऊया. अजिज प्रेमजी साहेबांचा मोर दॅन 75% स्टेक स्वतःचाच आहे. म्हणजेच काय की अजिज प्रेमजी साहेब नेहमी आणि नेहमी विप्रो या कंपनीची वाढ जगभर कशी होत राहील याचाच विचार करत असतील. आणि म्हणूनच विप्रो कंपनीत जे जनरल पब्लिक आहे तो नेहमीच फायद्यात राहणार, कारण अजिज प्रेमजी सारख्या तज्ज्ञ व्यक्तींकडून ही संस्था प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ज्या बँकांमध्ये प्रमोटर होल्डिंग्स खूपच जास्त आहेत त्या बँकांचे शेअर्स हे नक्की वाढत जातात, कारण त्यांचा फायदा हा प्रचंड मोठ्या प्रमाणात असतोय. ठीक आहे. तिसरी अशाच प्रकारची इंडस्ट्री आहे ती म्हणजे टेलिकॉम इंडस्ट्री. आज माहित आहे बघा, आपण सर्वजण माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत. आज अतिशय वेगाने आपण टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट करत आहोत. मागच्या 12 वर्षापूर्वी जर आपल्याला कोणी सांगितलं असतं की अशी एखादी मोबाईल सारखी वस्तू प्रत्येक व्यक्ती सरासरी वापरणार आहे तर आपल्यापैकी कुणीच या गोष्टीवर विश्वास ठेवला नसतं. पण आज हे रिअलिझम आहे की अगदी ज्या व्यक्तीकडे 2,000 रुपये जरी आहेत तोही व्यक्ती 999 रुपये खर्च करून एक लाईफ टाईम इन्कमिंग प्लॅन घेऊ शकतोय आणि 1,000 रुपयाचं एक सेकंड हँड हँडसेट घेऊन अगदी मोबाईलाइज होऊ शकतोय. म्हणजे इतकी स्ट्रॉंग टेक्नॉलॉजी बिल्ड झालेली आहे. आणि मग एक सर्वे आपल्या समोर येतोय
एक स्टॅटिस्टिक आपल्या समोर येते की कदाचित 2009 सालापर्यंत जगभरात 125 कोटी टेलिकॉम युजर्स क्रिएट होणार आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की आपण फास्टली टेक्नॉलॉजीकडे अट्रॅक्ट होत आहोत. अट्रॅक्ट होत आहोत म्हणण्यापेक्षा टेक्नॉलॉजी ही आपली गरज आहे. आज बघा, प्रत्येक व्यवसाय करण्यासाठी आपल्याला एखाद्या कम्युनिकेशन टूलची गरज असते. अर्थात हे कम्युनिकेशन टूल हे टेलिकॉम बेस्ड आहे हे आपल्याला नक्कीच माहीत आहे. तर आपण असा विचार करू की ह्या टेलिकॉम प्रोडक्टला सप्लाय करणारे ज्या कंपन्या आहेत ह्या अतिशय कमी संख्येत आहेत. म्हणजे इथं कॉम्पिटिशन हे खूप मोठ्या प्रकारचं नाही आहे. सम बिग प्लेयर्स आर रनिंग दिस इंडस्ट्री. काही ठराविकच मोठे लोक ह्या इंडस्ट्रीला रन करत आहेत. आणि बेसिकली टेलिकॉम हा प्रोडक्ट ॲब्सोल्यूट व्हर्च्युअल आहे. बघा, एखादी कंपनी आपल्याला एक मंथली टॉक टाईमचा प्लॅन देत आहे. हे सगळं व्हर्च्युअल आभासी आहे बघा. आणि या आभासी उत्पादनांच्या कारणानं ह्या कंपन्यांना आज लाखो करोडो रुपयाचा फायदा होत आहे. याचं एक साधं सोपं आपण उदाहरण बघूया. आज भारतातील ज्या अतिशय प्रतिष्ठित जुन्या काही कंपन्या आहेत, फॉर एक्झाम्पल आपण रिलायन्स इंडस्ट्री घेऊया. कदाचित आज रिलायन्स इंडस्ट्रीची कित्येक 30 ते 35 वर्ष व्यवसाय केल्यानंतर आज त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे त्या कंपनीची बाजारी किंमत 1 लाख करोड रुपयाच्या आसपास पोहोचलेली आहे. पण अगदी अलीकडं स्थापन केली गेलेली भारती टेलिव्हेंचर अगदी अल्पावधीत त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन जर 70,000 कोटीच्या आसपास जात असेल तर इथं आपल्याला तुलना करायला नक्की चान्स आहे. कित्येक वर्षानंतर आज रिलायन्स इंडस्ट्री 1 लाख कोटी रुपयापर्यंत जाते आणि त्याच्या तुलनेत भारती टेलिव्हेंचर अगदी अल्पावधीत त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन जर 70,000 कोटीच्या आसपास जात असेल तर आपल्या हे लक्षात येईल की हे रॅपिडली वाढणारं क्षेत्र आहे. याच्याही पुढे जाऊन आपल्या हे लक्षात येईल की आज व्यावसायिक ट्रेंड्स बदलत आहेत. बघा, अगदी अनादी काळात व्यापार हे साध्या पद्धतीने होत होतं. आता एक शास्त्रोक्त व्यापारी पद्धती, एक कॉमर्स ट्रेडिंग सिस्टम बिल्ड झालेली आहे. याच्याही पुढे जाऊन आता सध्या ई कॉमर्सचा ट्रेंड आलेला आहे. बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांनाच आपल्या ऍक्टिव्हिटीजना ऑटोमेट करणं खूप आवडतंय. याला अपवाद आपले व्यावसायिक सुद्धा नाही आहेत. आज कित्येक व्यावसायिक असं आहेत की त्यांना असं वाटतं की माय ऑल बिझनेस ऍक्टिव्हिटीज शुड हॅव बी ऑटोमेट. आणि ह्याच एका कल्पनेतून ह्या ई कॉमर्स नावाच्या म्हणजेच इंटरनेटद्वारा केल्या जाणाऱ्या व्यवसायाची निर्मिती होत गेलेली आहे. खास करून आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला नक्कीच लक्षात येईल. आज एखाद्या व्यक्ती काही डिजिटल प्रोडक्ट किंवा काही सॉफ्टवेअर्स इंटरनेटद्वारा विकत आहे. तर एक्झॅक्टली या व्यक्तीला काय करावं लागेल तर नक्कीच ज्या अर्थी व्यवसाय त्या अर्थी पहिल्यांदा जाहिरातबाजी करावी लागेल. तर इंटरनेटद्वारा कदाचित एखादा कल्पक व्यावसायिक असं करेल की त्या व्यवसायाची जाहिरात इंटरनेटद्वारा अगदी फ्री ऑफ कॉस्ट मिलियन्स ऑफ पीपल पर्यंत तो पोहोचेल आणि ते पण विशेष म्हणजे ऑटोमॅटिकली. त्याच्याही पुढे जाऊन समजा ज्या व्यक्तीने त्याचा प्रोडक्ट पाहिलेला आहे त्याचा त्याला फीडबॅक घ्यावा लागेल. तर नक्कीच इंटरनेटवर असे काही ऑटो रिस्पॉन्डर्स सारखे वेब ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहेत की त्याच्या आधारे एखादा कल्पक ई कॉमर्स व्यावसायिक त्याच्या ग्राहकाचा ऑटोमॅटिकली फीडबॅक घेईल, ऑटोमॅटिकली फॉलोअप घेईल. त्यातूनच पुढे समजा ज्यावेळेला त्याच्या व्यवसायाला लागणारे ग्राहक निर्माण होतील त्यावेळेला त्याच्या त्या वेबसाईट रूपी आभासी दुकानात तो स्वतः नसेल. अगदी तो झोपलेला असताना एखादा गिराईक येईल, इंटरनेटद्वारा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पे करेल आणि तो वेबसाईटचा मालक ज्यावेळेला कदाचित टूरवर असेल किंवा झोपलेला असेल त्याही काळात त्याच्या वेबसाईटवरून ती वस्तू विकली जाईल. आणि जो घेणारा व्यक्ती असेल तो नक्कीच मागाशी सांगितल्याप्रमाणे आपलं कॅश पे करेल, ई करन्सी पे करेल आणि तिकडून सॉफ्टवेअर डाउनलोड करेल. म्हणजेच अशा प्रकारे ॲब्सोल्यूट ऑटोमेट बिझनेस करण्याची पद्धती म्हणजे ई कॉमर्स. पण फक्त या पद्धतीत एक प्रॉब्लेम आला तो म्हणजे पोटेन्शियल. आज आपल्याला लक्षात येईल बघा की ह्या ई कॉमर्स ट्रेडिंग सिस्टम मध्ये पार्टिसिपेट कोण होऊ शकते. नक्कीच आता सध्या बऱ्याच ज्या लोकांना इंग्रजी चांगलं येतंय ते लोक याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतील. असा आकडा समजा जगभरात एक 6 ते 7% लोकांचा आहे. आपल्या भारतात 4% आहे पण तो जगभरात 7 ते 8% असं आपण गृहीत धरू. आता या 7 ते 8% लोकांच्या मधील इंटरनेट युजर्स किती आहेत? आपण असं म्हणूया की निम्मे आहेत, 2 ते 3% आहेत. आता या इंटरनेट युजर्स पैकी ऑनलाईन ट्रेड करायला किती जण विशेबल आहेत? तर मला असं वाटतं असा सगळ्या प्रॉब्लेम्समुळे कदाचित ई कॉमर्सचं पोटेन्शियल 0.0 to 1% इतकंच आहे.
म्हणजे बाकीचे 99% लोक इकडे पार्टिसिपेट करण्याचे चान्सेसच नाही आहेत. आणि म्हणून इतकं लहान पोटेन्शियलवर बिझनेस करण्याची इच्छा कल्पक व्यावसायिकांची नाही आहे. आणि याच्यावरच तोडगा म्हणून टेक्निशियन्स किंवा प्रोग्रॅमर्सच्या मदतीनं या कल्पक व्यावसायिकांनी जगातील एक अत्यंत कल्पक व्यापार पद्धती शोधून काढलेली आहे, अँड दॅट्स व्ही कॉमर्स. येणाऱ्या काळात ह्या व्ही कॉमर्समधून कदाचित आपल्या खेडेगावातील एक अडाणी मामा सुद्धा एखाद्या वेबसाईट्सवरून एखादी सेवा अथवा एखादी वस्तू विकत घेणार आहेत. एक्झॅक्टली वर्कआउट कसं होणार आहे बघा. आपल्या आपल्या काही प्रोग्रॅमर्सनी एक प्रोग्रॅमिंगची लँग्वेज शोधून काढलीत, दॅट इज कॉल्ड व्हॉइस मार्कअप लँग्वेज. या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचं एक वैशिष्ट्य असं आहे की एखादा व्यक्ती त्याच्या टेलिफोनवरून काहीतरी बोलेल आणि त्या बोललेल्या ध्वनीचं शब्दात रूपांतर होईल आणि त्या शब्दांचं प्रश्नरूपी शब्दांची उत्तरांची शब्द शोधली जातील आणि त्या उत्तराच्या शब्दांचं पुन्हा आवाजात रूपांतर करून त्या माणसाला ऐकवलं जाईल. आणि ह्या सिस्टममध्ये ॲटोमोशन्सचं प्रमाण खूप मोठं असेल. म्हणजे समजा आपण एक एक्झाम्पल परत उदाहरण घेऊया की मला एक सिलेंडर मागवायचं आहे माझ्या घरी, तर मी नक्कीच तिथं सिलेंडर्सच्या एजन्सीमध्ये उपलब्ध असलेल्या एखाद्या ऑपरेटरला तिथं जो ऑपरेट करणारे क्लार्क आहेत त्यांना मी फोन करेन आणि मग ते माझा नंबर, कस्टमर नंबर किंवा माझा ॲड्रेस नोट करतील आणि मला तो सिलेंडर सप्लाय करतील. परंतु इथं एखादा अडाणी व्यक्ती एखाद्या वेबसाईटशी कम्युनिकेट करेल, परंतु त्याला ते अजिबात कळणार नाही. तो त्याच्या भाषेत कम्युनिकेट करेल तरी सुद्धा त्याचा बिझनेस ट्रेड कव्हर होईल, अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. म्हणजेच काय की अखंड भारतातील कुणीही व्यक्ती एखाद्या टेलिफोन अथवा मोबाईलद्वारे एखाद्या वेबसाईटशी अशा प्रकारे जादूमयरित्या ऑटोमॅटिक व्यवसाय करणार आहे, एखादा ट्रेड करणार आहे. आणि त्यात ह्या व्यक्तींना हे सुद्धा कळणार नाही की मी एखाद्या इचलकरंजीतल्या वेबसाईटवरून बिझनेस केलेला आहे, काय एखाद्या मुंबईच्या वेबसाईटवरून केलेला, काय एखाद्या परदेशातील वेबसाईटवर केलेला आहे. म्हणजे इतक्या जादूमय आणि तंत्रज्ञानमय युगात ज्यावेळेला आपण व्ही कॉमर्सचा वापर जवळजवळ प्रत्येक जण करणार आहोत, त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा टूल आपल्या वापरात येणार आहे, दॅट इज टेलिकॉम. अँड दॅट्स वाय येणाऱ्या सगळ्या फोर्थकमिंग डेजमध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीला एव्हर अँड एव्हर ग्रोथ आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करू तेव्हा टेलिकॉम इंडस्ट्रीत ज्या पण कंपन्या आहेत त्या कंपन्या, मग ती भारती टेलिव्हेंचर असो किंवा रिलायन्स कम्युनिकेशन व्हेंचर असो किंवा येणाऱ्या आगामी काळातल्या पुढच्या कुठल्याही टेलिकॉम कंपन्या असतील, त्यात इन्व्हेस्ट करण्याचा आपण जर विचार केला तर नक्कीच आपण फायद्यात ठरू शकतोय. सगळ्यात शेवटची जी एव्हरग्रीन इंडस्ट्री आहे दॅट इज मीडिया इंडस्ट्री. आपल्या लक्षात येईल बघा की मनोरंजन ही आपली सगळ्यांची मानसिक गरज आहे. नक्कीच आपल्याला याच्यावर वेळ आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी खर्च करणं आवडतंय बघा. त्याच्यातून पुढे आणखीन एक विचार करून आपण पाहूया की आज कित्येक व्यवसाय भारतात जे यशस्वीरित्या केले जातात त्या व्यवसायांच्या प्रसिद्धीसाठी जाहिरातीची आवश्यकता असते, ॲडव्हर्टाईजची आवश्यकता असते बघा. आणि मग ॲडव्हर्टाईज दाखवल्याशिवाय व्यवसायच होत नाहीत, असे सुद्धा कित्येक व्यवसाय आहेत. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, समजा हिंदुस्तान लिव्हर लिमिटेडने एखादं नवीन उत्पादन काढलं, मग ते आपल्याला कसं कळालं? नक्कीच विथ द हेल्प ऑफ मीडिया हिंदुस्तान लिव्हर कुड एक्सप्लेन अस वी आर इंट्रोड्युस्ड, वी आर लॉन्च्ड वन प्रोडक्ट. म्हणजेच एखाद्या व्यवसायाला जर ॲडव्हर्टाईजची आवश्यकता असेल तर मग ॲडव्हर्टाईज दाखवण्यासाठी मीडिया इंडस्ट्रीची आवश्यकता आहे. म्हणजेच ॲडव्हर्टाईज इज बॅकबोन ऑफ नियरली एव्हरी बिझनेस अँड मीडिया इंडस्ट्री इज बॅकबोन ऑफ एव्हरी ॲडव्हर्टाइजमेंट. असा जो एक स्टेपल फोरम आहे, या फोरममध्ये मीडिया इंडस्ट्रीला खूप मोठं डिमांड आहे. म्हणूनच आज अखेर मीडिया इंडस्ट्रीचे शेअर हे नेहमी नॉनस्टॉप वेगानं वाढलेले आहेत. त्याच्याही पुढे जाऊन आपण पुन्हा विचार करून बघूया की मीडिया इंडस्ट्रीत जे प्रोडक्ट्सची निर्मिती केली जाते हे प्रोडक्ट्स टोटली रॉयल्टी बेस्ड आहेत बघा. म्हणजेच एकदाच एखादी तयार केलेली सिरियल पुन्हा रिब्रॉडकास्ट करता येईल. पुन्हा रिब्रॉडकास्टिंग करताना पुन्हा खर्च येणार नाही, मात्र पुन्हा बिझनेस जनरेट होईल. म्हणजेच काय की एक उदाहरण आपण घेतलं तर लता मंगेशकर दीदीने एकदा एक गाणं 30 वर्षापूर्वी गायलं, दरवर्षी त्याच्या लाखो प्रती निघतील आणि दरवर्षी त्यांना लाखो रुपयाची रॉयल्टीज त्यांच्या घरात पोहोचवते. सो सच काइंड ऑफ बिझनेस इज मीडिया इंडस्ट्री. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मीडिया इंडस्ट्रीतल्या ज्या कंपन्या आहेत, फॉर एक्झाम्पल श्री अधिकारी ब्रदर्स लिमिटेड, बालाजी टेलिफिल्म, झी टेलिफिल्म, NDTV,
TV टुडे अशा कंपन्यांचे शेअर्स हे नेहमी वाढत गेलेले आहेत, झेन स्टुडिओ. तर नक्कीच आपण जेव्हा जेव्हा इन्व्हेस्टमेंटचा विचार करू तेव्हा या पाचही क्षेत्रातल्या कंपन्यांचा थोड्याशा अभ्यासांती जर आपण शेअर्स कंपन्या निवडल्या तर ॲव्हरेजली जे सिक्युरिटी अँड प्रॉफिटेबिलिटी पाहिजे ती आपल्याकडे येऊन जाईल. आता ह्या 5 कंपन्यांच्या सोबत इतरही काही कंपन्या किंवा इतरही पर्टिक्युलर काही कंपन्या आहेत की ज्या दुसऱ्या सेक्टर्स मधल्या आहेत तरी सुद्धा त्यांच्याकडे फायदा मिळवण्याच्या प्रचंड ॲबिलिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल आपण ITC घेऊया. ITC ही कंपनी एव्हरग्रीन इंडस्ट्रीतली तर नक्कीच नाही आहे, पण तरी सुद्धा ही कंपनी बऱ्याच क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. FMGC क्षेत्रामध्ये तर ह्या कंपनीनं स्वतःचा एक हातखंडा तयार केलेला आहे. या व्यतिरिक्त इतरही मोठमोठे व्यवसाय आहेत. म्हणजेच की जरी ITC कंपनी ही एव्हरग्रीन इंडस्ट्रीतली नसेल तरी सुद्धा ITC सारख्या अशा मल्टी सेक्टरल डायव्हर्सिफाईड कंपनीत आपण ज्यावेळेला गुंतवणुकीचा विचार करू तेव्हा आपल्याला नक्की त्या कंपनीच्या शेअर्सच्या गुंतवणुकीतून प्रचंड मोठा फायदा मिळू शकतो. म्हणजेच फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स रिलेटेड ज्या कंपन्या आहेत, मग त्या हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड, डाबर इंडिया, नेस्ले अशा ज्या व्हेरी रिनाऊन इंडियन कंपनीज आहेत, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकताना आपल्याला जास्त काळजीच करावी लागणार नाही. पुन्हा विचार करूया की आज हिंदुस्तान लिव्हर सारख्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर मोर दॅन 11,000 कोटी रुपये. जगभर ज्या ऑर्गनायझेशनचा युनिलिव्हरच्या नावानं व्यवसाय आहे, ह्या ऑर्गनायझेशन्स मध्ये सगळं काय आहे, मॅनेजमेंट पॉवर ॲबिलिटीज आहेत, प्रचंड मोठं त्यांचं कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे ह्या कंपन्यांना फायदाच होत राहणार आणि या कंपन्यांना फायदा होत राहणं याचं प्रतीक आहे ह्या कंपन्यांचे शेअर्स वाढणं. म्हणजे अशा प्रकारच्या FMGC सेक्टर्सना सुद्धा आपण प्रिफरन्स देऊ शकतोय. त्याचबरोबर PSU पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग काही कंपन्या अवेलेबल आहेत आपल्याला चांगल्या. ह्याही कंपन्या डिव्हिडंड देण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. ह्याही कंपन्यांमध्ये आपण गुंतवू शकतोय. नुकताच कॅपिटल फायनान्शियल काही कंपन्या एंट्री करत आहेत शेअर मार्केटमध्ये. ह्याही कंपन्या आपल्याला चांगलं मिळवून देऊ शकतात. त्याचबरोबर ज्या इलेक्ट्रॉनिक गुड्स सप्लाय करणाऱ्या कंपन्या आहेत, कारण आज आपल्याला टेक्नॉलॉजी बेस्ड प्रोडक्टचा वापर करायला आवडत आहे, त्याचा विचार करता इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट सप्लाय करणारे, मग ते कोणतेही प्रोडक्ट्स असो, काही हार्डवेअर्स म्हणजे कम्प्युटर हार्डवेअर्स असतील किंवा मग टेलिव्हिजन सारखे अदर इन्स्ट्रुमेंट्स टूल्स सप्लाय करणाऱ्या कंपन्या असतील, तर ह्या कंपन्यांचे शेअर्स हे नेहमी वाढत जातात. त्याच्या पाठीमागं कारणं अशी आहेत की एकतर या कंपन्यांचं मास कन्झम्पशन्स किंवा ॲक्च्युली ते मोर दॅन यातल्या बऱ्याच कंपन्या ह्या असेंबल्ड बिझनेस करत असतात की काही कंपन्यांच्याकडून पार्ट्स कलेक्ट करणे आणि आपल्या ब्रँडिंग खाली एक चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट फिनिश्ड मार्केटमध्ये पोहोचवणं, अशा असेंबलिंग बिझनेसमधून ह्या कंपन्यांना प्रचंड मोठा फायदा होतोय. म्हणजेच त्या पर्टिक्युलर कंपनीच्या व्यवसायाकडे पाहून आपण एक तर्क बांधू शकतोय की ती कंपनी प्रचंड मोठा फायदा कमवण्यास पात्र आहे का. आणि जर आपलं उत्तर यस असेल आणि बाकीचे आपले इथून पुढच्या सिरीज मधून आपण जे फंडामेंटल अनालिसिसचे फॅक्टर शिकणार ते जर लागू होत असतील, इतक्या विचारांती जर आपण एखाद्या कंपनीत गुंतवलं तर नक्कीच आपल्याला त्या कंपन्या ह्या यशस्वीरित्या फायदा मिळवून देऊ शकतात. आता हा एक अतिशय स्टेबल गुंतवणुकीचा इरा आहे. यासोबत काही डिमांडिंग इंडस्ट्रीज असतात की ज्यांना तात्पुरती ग्रोथ असते. फॉर एक्झाम्पल 2005च्या जून पासून ते 2006च्या काळात आज शुगर इंडस्ट्रीला प्रचंड बूम आहे. त्याचबरोबर सिमेंट इंडस्ट्रीला बूम आहे, टेक्सटाईलला बूम आहे, ऑइल इंडस्ट्रीला बूम आहे. म्हणजेच या नेहमी वर्षानुवर्षे वाढतील याविषयी काय सांगता येणार नाही, पण नक्की सध्या त्या वाढत आहेत. मग कदाचित त्याच्या पाठीमागच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करून आपल्या हे लक्षात येईल की शुगर इंडस्ट्रीजना ज्या सवलती सरकारकडून मिळाल्या त्यामुळे कदाचित शुगर इंडस्ट्री वाढत आहे. या अप टिल मे पर्यंत सिमेंटचा प्रचंड प्रमाणात वापर केला जातोय, म्हणून अप टिल जून पर्यंत सिमेंट इंडस्ट्री प्रचंड वाढणार आहे. अशा आपल्या तर्कातून निघालेल्या गोष्टीतून किंवा कोणकोणत्या इंडस्ट्रीजना डिमांड वाढलेला आहे किंवा मागच्या वर्षी चायनाचं एक्सपोर्टिंग टेक्सटाईल मधलं थोडं कमी झाल्यामुळे इंडियन टेक्सटाईल फर्म्सचा बिझनेस खूप वाढलेला होता. अशा पद्धतीच्या अभ्यासाच्या पैलूतून आपण काही डिमांडिंग इंडस्ट्रीज सर्च करू शकतोय. त्याही इंडस्ट्रीत इन्व्हेस्ट करून आपण चांगला पैसा मिळवणं इथपर्यंतची आपली कल्पकता आपल्या मनात ठेवू शकतोय. थँक्यू.